गजाननाय महसे प्रत्यूहतिमिरच्छिदे अपार करुणापूरतरङ्गितदृशे नमः। सुरगणपितृयक्षसेवितं ह्यसुरनिशाचरसिद्धवन्दितं वरकनकहुताशनप्रभं प्रणिपतितोऽस्मि हिताय भास्करम्। आद्यन्तमङ्गलमजातसमानभावम् आर्यन्तमीशमजरामरमात्मदेवं पञ्चाननं प्रबलपञ्चविनोदशीलं सम्भावये मनसि शङ्करमम्बिकेशम्। नान्तोऽस्ति यस्य न च यस्य समुद्भवोऽस्ति वृद्धिर्न यस्य परिणामविवर्जितस्य नापक्षयं च समुपैत्यविकारिवस्तु यस्तन्नतोऽस्मि पुरुषोत्तममीशमीड्यम्। देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की गौ हत्या भारत अखंड हो भारत अखंड हो भारत अखंड हो। श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम।
राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। नारद आणि पर्वत या दोन्ही मुनिवर्यांचा भगवान नारायणाला आणि अंबरीषाची कन्या भगवती लक्ष्मीचंच रूप असलेली श्रीमती यांना शाप प्राप्त झालेला आहे। भगवान नारायणाला शाप असा आहे, पुत्रस्त्वं भविता। ज्या अंबरीषाने आमचा छल केला आणि स्वतःच्या मुलीचं कन्यादान 16 वर्षाच्या सावळ्या धनुर्धारी युवकाला केलं, त्या अंबरीषाच्या कुळामध्ये हे भगवंता तुमचा जन्म प्राप्त होईल, तुम्हाला जन्म प्राप्त होईल असा शाप दिला। श्रीमती धरणी प्रजा, आणि ही जी श्रीमती आहे ही पृथ्वीची प्रजा म्हणजे पृथ्वीची कन्या बनून जन्माला येईल। भविष्यति विदेहश्च प्राप्यताम पालयिष्यति। ही सापडेल कुठे तर विदेह नगरीमध्ये सापडेल, आणि हिचं पालन विदेह नगरीचा नरेश जनक करेल। पालयिष्यति सांभाळ करेल। आपल्या हिंदू धर्मामध्ये जननी आणि माता या दोन्हीमध्ये खूप फरक सांगितलेला आहे। जननी म्हणजे जी जन्म देते ती जननी, जी सांभाळ करते पालन करते ती माता। तद्वत जो जन्माला निमित्त बनतो तो पिता, आणि जो सांभाळ करतो जन्माला घालतो जन्माला निमित्त बनतो तो जनक आहे, आणि जो सांभाळ करतो तो पिता आहे। बहुतांश लोकांच्या बाबतीत जननी हीच माता असते आणि जनक हाच पिता असतो। परंतु काही जणांच्या बाबतीत मात्र जननी वेगळी असते आणि माता वेगळी असते। जनक वेगळा असतो आणि पिता वेगळा असतो। उदाहरण द्यायचं झालं तर भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत श्रीकृष्णाची जननी देवकी आहे, पण माता यशोदा आहे। श्रीकृष्णाचे जनक हे वसुदेव आहेत, पण पिता मात्र नंद आहे। त्यामुळे ज्यावेळी वैदिक वाङ्मयामध्ये जननी आणि माता ह्या दोन शब्दांचा प्रयोग केला जातो त्यावेळी त्या शब्दांचा अर्थ फार स्पष्ट असतो, आणि म्हणून हा स्पष्ट अर्थ न कळल्यामुळे कधीकधी संभ्रम होतो। कसा संभ्रम होतो एक उदाहरण देतो। वेदव्यासांचा जन्म हा कसा झालेला आहे? आपण सहसा हल्लीच्या काळात ऐकतो की वेदव्यास हे कोळिणीचे पुत्र मच्छीमार जमातीत जन्माला आले असं ऐकतो। खरं नाहीये तसं। वेदव्यासांचा जन्म कसा झाला तर वेदव्यासांचे जनक जननी कोण आहेत? वेदव्यासांचे जनक हे पराशर मुनी। पराशर मुनी कोण आहेत तर शक्ती ऋषींचे पुत्र आहेत। शक्ती ऋषी कोण आहेत तर वसिष्ठ ऋषींचे पुत्र आहेत, आणि वसिष्ठ ऋषी कोण आहेत? ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेले ऋषी आहेत। म्हणजे थोडक्यात वसिष्ठ ब्रह्मर्षी आहेत, शक्ती ब्रह्मर्षी आहेत, पराशर ब्रह्मर्षी आहेत, आणि ते वेदव्यासांचे पिता आहेत। आता पराशर मुनी हे वेदव्यासांचे पिता पण आहेत आणि जनक पण आहेत, कारण त्यांनी जन्मालाही घातलं आणि सांभाळही त्यांनीच केलेला आहे। पण वेदव्यासांची जननी कोण आहे तर जननी आहे
मत्स्यगंधा. ही मत्स्यगंधा कोणाची कन्या आहे? तर वरवर पाहता आपल्याला असं वाटतं की मत्स्यगंधा ही एका कोळ्याची मुलगी आहे. वरवर पाहता असं वाटतं ती एका राजाची कन्या आहे. पण ना ती कोळ्याची कन्या आहे ना राजाची कन्या आहे. ती अष्टवसूंपासून उत्पन्न झालेली कन्या आहे आणि अष्टवसू हे देव आहेत, म्हणून तिला वासवी असं म्हटलेलं आहे. तिचा सांभाळ मात्र राजानी आणि त्या कोळ्यांनी केलेला आहे, म्हणून तिचे पिता तिचं पालन करते हे ते कोळी किंवा तो राजा मानला जातो. परंतु त्या मत्स्यगंधेचा जनक एक देव आहे ज्याला अष्टवसू म्हणतात, म्हणून तिला वासवी म्हटलेलं आहे. त्यामुळे ती मनुष्य कन्या नाहीये, ती देवकन्या आहे. देवकन्या असल्यामुळे तिचा सांभाळ करता पिता कोण आहे यावर आधारित तिचा डीएनए नाहीच आहे. तिचा जो डीएनए आहे तो वसूंचा डीएनए आहे, हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर. त्यामुळे मत्स्यगंधेचा जो जन्म झालेला आहे तो फार विचित्र पद्धतीने झालेला आहे. अष्टवसूंच्या तेजामुळे एका मत्स्याच्या उदरामध्ये ती कन्या वाढली. ती मत्स्याच्या उदरामध्ये वाढल्यामुळे काय झालं, त्या मत्स्याच्या गुणधर्मांचं आधान तिच्यावर झालं. ज्यांच्या संगतीत आपण राहतो त्या संगतीचा परिणाम होतो. जसा एखादा माठ आहे, त्या माठामध्ये अत्तर भरून ठेवलं आणि कालांतराने त्या अत्तर सगळं काढून टाकलं, माठ अगदी स्वच्छ नर्मदेच्या पाण्याने धुवून टाकला, तरी अत्तराचा सुगंध त्याला येतच राहतो. आणि तेच जर एखाद्या माठामध्ये मदिरा भरून ठेवली आणि नंतर त्या माठातली सगळी मदिरा काढली आणि चांगल्या नर्मदेच्या पाण्याने जरी माठ धुवून काढला तरी मदिरेचा वास शिल्लक राहतोच. तद्वत ही जी मत्स्यगंधा नावाची कन्या आहे, या कन्येला लहान असतानाच एका माशाने गिळलेला असल्यामुळे आणि त्या माशाच्या उदरात ती राहिल्यामुळे त्या माशाचा गंध तिला प्राप्त झाला. म्हणून जेव्हा ती पृथ्वीवर आली तेव्हा देखील माशाच्या संपर्कामुळे तिच्या शरीराला माशाचा गंध येत राहिला आणि म्हणून तिचं नाव मत्स्यगंधा झालं. कसं झालं तर काही कोळी यमुना नदीमध्ये मासेमारी करत होते. त्यांच्या जाळ्याला एक मासा लागला आणि मासा लागल्यानंतर तो मासा बाहेर काढला आणि त्या माशाला चिरल्यानंतर त्याच्यातून एक बालिका निघाली. ती बालिका निघालेली पाहून हे कोळी म्हणू लागले की आपला तर अधिकार फक्त माशावर आहे, माशामध्ये जे काही असेल किंवा नदीमध्ये आणखीन जे काही आपल्याला प्राप्त होईल त्यावर अधिकार तर राजाच आहे. पूर्वीची ही पद्धत होती. समजा एखाद्याचं शेत आहे, त्या शेतामधल्या पिकावर अधिकार त्या शेतकऱ्याचा आहे, पण जर त्या शेतामध्ये एखादा सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा लागला तर मात्र त्या हंड्याचा अधिकार राजाकडे असतो. आजही हाच कायदा आहे. जर तुम्ही म्हणालात ही जमीन माझी आहे आणि खंटा एखाद्या सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला तर तो हंडा तुमचा आमचा नसतो, तो सरकारची अमानत असते. त्या जमिनीवर उगणाऱ्या फक्त पिकाचा अधिकार त्या शेतकऱ्याचा असतो. त्याच्या खाली सापडलेल्या हंड्याचा अधिकार जो आहे हा ना तुमचा ना माझा, तो सरकारचा असतो. समजा एखाद्या मशिदीखाली मंदिर सापडलं किंवा मंदिराखाली आणखीन काही सापडलं, घाबरण्याचं काही कारण नाही. त्यावर त्या व्यक्तीचा अधिकार राहणार नाही, त्या जमातीचा अधिकार राहणार नाही. त्याचा अधिकार जाईल सरकारकडे. सरकार त्या आर्किओलॉजीला देईल आणि आर्किओलॉजी ठरवेल की हे कोणाला द्यायचं. हा नियम आहे. तर मत्स्यगंधा सापडली तर पूर्वीच्या काळी लोक प्रामाणिक असायचे.
त्या मुलीला घेऊन राजाकडे दिलं की राजन, आम्हाला मासा सापडला, त्या माशाच्या पोट्यात ही बालिका सापडली. माशावर आमचा अधिकार आहे, पण ही बालिका मात्र तुम्हाला सोपवत आहोत. राजांनी बघितलं, बालिका दिसायला सुंदर होती. राजांनी विचार केला, हिला मुलीसारखं आपण सांभाळू. पण जसं तिला घेतलं तसं दुर्गंध आला माशाचा. राजा म्हणाला, ही मत्स्यगंधा बालिका आमच्या इकडे नको म्हणे. राज्यभर खेळेल बिळेल, सगळीकडे माशाचा दुर्गंध येत राहील, हिला तुम्हीच सांभाळा म्हणे. असं म्हणून राजांनी सांभाळायला देऊन टाकलं. तर त्या मासेमारांनी त्या वासवीचा सांभाळ केला, म्हणून तो मच्छीमार जो आहे त्याला मत्स्यगंधेचा पिता मानलं. आणि नंतर पराशर मुनींच्या कृपेने तिच्या शरीराचा मत्स्यगंध गेला आणि तिला सत्यवती नाव प्राप्त झाल्यानंतर मग राजांनी तिचा स्वीकार केला. म्हणून तिला राजाची कन्याही मानलं जातं, त्या कोळ्यांची कन्याही मानलं जातं. परंतु वास्तविक पाहता तिचा जनक होता तो अष्टवसू होता, वसू होता. त्यामुळे पराशर मुनी आणि मत्स्यगंधेचा जो विवाह झाला, त्यांच्यापासून जे वेदव्यास उत्पन्न झाले, यांचं लग्न, यांचा विवाह जो आहे तो इंटरकास्ट लग्नाच्या तोडीचा मोडला जात नाही. तो सेम कास्ट लग्नच मानलं जातं. शास्त्रीय उहापोह केल्यानंतर लक्षात येतं, जननी आणि माता या शब्दांचा खेळ आहे तो. जनक आणि पिता या शब्दांचा खेळ आहे तो. न कळल्यामुळे आपण कशालाही कशाचा संदर्भ जोडून टाकतो आणि मग नंतर काही समाजामध्ये लोक पसरवतात. हाच प्रकार परशुरामांचा आहे. परशुरामांचे पिता जमदग्नी ऋषी आहेत आणि परशुरामांची माता रेणुका आहे. रेणुका ही राजाची मुलगी नाहीये. रेणू राजाची ती पालिता आहे. ती मुलगी कोणाची आहे? रेणुका यज्ञामधून प्रकट झालेली आहे, त्यामुळे ती याज्ञी आहे. त्यामुळे अग्नीची कन्या आहे ती. अग्नी हा शांडिल्य गोत्राचा ब्राह्मण आहे, त्याची ती कन्या आहे. त्यामुळे रेणुका पण ब्राह्मण आहे. क्षत्रिय राजाने तिचा सांभाळ केला म्हणून आपण म्हणताना म्हणतो की क्षत्रियाची ती कन्या आहे, पण जन्मदाता तो क्षत्रिय नाही. त्यामुळे जन्मतः रेणुकेचा वर्ण हा ब्राह्मणच आहे आणि जमदग्नी ऋषी पण ब्राह्मणच आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून उत्पन्न झालेले परशुराम हे देखील ब्राह्मणच आहेत. ते काही इंटरकास्ट ब्राह्मण क्षत्रिय विवाहातून उत्पन्न झालेले नाही. तर इकडे शाप दिलेला आहे नारद मुनींनी आणि पर्वतांनी की भविष्यती विदेहश्च प्राप्यताम पालयिष्यती. ही जी श्रीमती पृथ्वीची कन्या बनून जन्मेल, तिचं पालन मात्र जनक राजा करेल. आणि पुढे काय होईल? राक्षसा पद कश्चित्ताम ते भार्याम हरिष्यती. हे नारायणा, पुढच्या जन्मी देखील तुम्ही ह्या श्रीमतीशीच विवाह कराल आणि राक्षसांमध्ये अत्यंत निकृष्ट असलेला त्या काळचा जो राक्षस आहे तो तुमच्या पत्नीचं हरण करेल. ज्या पद्धतीने आमच्यामधून तुम्ही हिचं हरण करून निघून गेलात तसंच तुमच्या पत्नीचं हरण होईल. यतो राक्षस धर्मेण हृताच श्रीमती शुभा. शुभ लक्षणांनी युक्त असलेल्या त्या जन्मामध्ये ती श्रीमती जी आहे तिचं अपहरण होईल. अतस्ते राक्षसा भार्या हर्तव्या छद्मनाच्युत. हे नारायणा, जसं तुम्ही छद्मवेश धारण करून, छद्मरूप धारण करून 16 वर्षाचं रूप धारण करून आलात आणि त्या श्रीमतीचं हरण केलं, तसंच राक्षसांमध्ये अधम राक्षस जो असेल तो देखील छद्मवेश धारण करून येईल आणि ह्या श्रीमतीचं हरण करेल. यथा प्राप्तम महद्दुः महद्दुःखमाभ्याम श्रीमती कृते हा हे तिरुदती लक्ष्यम तथा दुःखंच तत्कृते. जसा आमचा छल झाला,
आणि आम्ही हाय हाय करत बसलो, कपाळाला हात लावत बसलो. तशीच ही श्रीमती ज्या वेळेला राक्षसाद्वारे हरण केली जाईल तेव्हा ही देखील विलाप करेल, दुःखी होईल, रडेल. इत्युक्तवन्तौ तौ विप्रौ प्रोवाच मधुसूदनः. अशा पद्धतीने ह्या दोन्ही ब्राह्मण मुनींनी, नारद आणि पर्वत यांनी भगवान नारायणाला शाप दिलेला आहे. अतस्ते रक्षसा भार्या हर्तव्या छद्मनाच्युत यथा प्राप्तम् अम्बरीषस्यान्वयवाये भविष्यति महायशाः श्रीमान दशरथो नाम भूमिपालोति धार्मिकः. आणि फक्त तुम्हालाच शाप नाही देतोय, ज्या अंबरीष राजाने आम्हाला कबूल केलं होतं की उद्या या, माझी मुलगी तुमच्यापैकी एकाला देईन, हे कबूल केलेलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र अंबरीषाने ना मला दिली त्याची कन्या, ना माझ्या मित्राला दिली, भलत्यालाच दिली कन्या. त्यामुळे अंबरीष दिलेल्या वचनापासून दूर झाला, म्हणून त्या अंबरीषालाही आम्ही शाप देतो की अंबरीष अज्ञानी होऊन जाईल, अज्ञानी होईल, त्याला काही स्मरण राहणार नाही. पण भगवत भक्तीच्या प्रभावाने त्याच्या कुळामध्ये एक अत्यंत धार्मिक राजा जन्माला येईल, त्याचं नाव असेल दशरथ. तस्याहमग्रजः पुत्रो रामो नाम भवाम्यहम्. भगवान नारायण म्हणतायत की हो हो नारदा, त्या दशरथाचा अग्रज, दशरथाचा ज्येष्ठ पुत्र म्हणून मी जन्माला येईल. तत्र मे दक्षिणो बाहुर्भरतो भविता किल. आणि हे जे सुदर्शन चक्र आहे, जे त्या अंबरीषाचं रक्षण करतंय, ते सुदर्शन चक्र भरत बनून, माझा भाऊ बनून जन्माला येईल. शत्रुघ्नो वामबाहुश्च शेषोऽसौ लक्ष्मण स्वयं. माझ्या एक भाऊ म्हणून भरत जन्माला येईल, दुसरा भाऊ म्हणून शत्रुघ्न जन्माला येईल, आणि माझा जो अत्यंत इष्ट, जो मला मानतो असा हा शेषनाग जो आहे, तो लक्ष्मण म्हणून स्वतः जन्माला येईल. ऋषिशापो न चैव स्यादन्यथा चक्रगम्यताम्. ऋषिशाप तमोराशे यदा रामो भवाम्यहम्. तत्र मां समुपागच्छ गच्छेदानीं नृपं विना. त्यक्त्वापि च मुनिश्रेष्ठा वितिस्म प्राह माधवः. एवमुक्ते तमोनाशं तत्क्षणाच्च जगाम वै. आत्मार्थं संचितं तेन प्रभुणां भक्तरक्षिणा. जोपर्यंत विष्णूंना शाप देत होते हे, तोपर्यंत काही झालं नाही विशेष. परंतु जसा नारद आणि पर्वतांनी अंबरीषाला शाप दिला, तसं अंबरीषाचं रक्षण करणारं जे सुदर्शन चक्र होतं, ते ह्या नारद आणि पर्वताच्या मागे लागलं. नारद आणि पर्वताच्या मागे लागलंय, आणि नारद आणि पर्वत धावत सुटलेत सुदर्शनापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी. जिथे जिथे ते जात आहेत तिथे तिथे मागे मागे सुदर्शन चक्र येते. हे जे सुदर्शन चक्र आहे ते काही केल्या पिच्छा सोडत नाही. शेवटी नारद आणि पर्वत दोघंही भगवान श्री हरींना शरण आले आणि म्हणतायत की देवा, ह्या तुमच्या सुदर्शन चक्राचं रक्षण करा, सुदर्शन चक्रापासून आमचं रक्षण करा. हे सुदर्शन चक्र तर इथेच आमचा शिरच्छेद करून टाकेल. तेव्हा भगवान श्री हरी म्हणतायत की सुदर्शन चक्र माझ्या भक्तांचं रक्षण करतं, तुमचंही ते रक्षण करत होतं, पण तुम्ही अंबरीषाला शाप दिला, त्रास दिला, त्यामुळे सुदर्शन चक्र तुमच्या मागे लागलेलं आहे. अंबरीषाचं शापापासून रक्षण व्हावं यासाठी हे सुदर्शन चक्र तुमच्या मागे लागलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत अंबरीष राजा स्वतः सांगत नाही की सुदर्शना तू थांब,
तोपर्यंत हे सुदर्शन चक्र तर माझंही ऐकणार नाही. त्यामुळे तुम्ही अंबरीशाकडे जा. नारद मुनी आणि पर्वत अंबरीशाकडे जात आहेत. अंबरीशाला सांगतायत की हे अंबरीशा, या सुदर्शनापासून आमचं रक्षण कर, सुदर्शनाला थांबव. तेव्हा अंबरीश राजा सुदर्शनाला म्हणतोय की हे सुदर्शना, जर आजपर्यंत मी भगवान श्री हरीची मनोभावे पूजा अर्चा केली असेल, भक्ती केली असेल, तर तू थांब. ह्या दोन्ही ऋषींना काही त्रास देऊ नको. सुदर्शन चक्र ताबडतोब थांबतं. सुदर्शन चक्र थांबलेलं पाहून नारद आणि पर्वत या दोन्ही मुनींना फार आश्चर्य वाटतं की जे सुदर्शन चक्र भगवान विष्णूंनीही थांबवलं नाही, ते अंबरीशाने थांबवून दाखवलं. म्हणजे मग शक्ती जास्त कोणाकडे? भगवान श्री हरीकडे जास्त शक्ती आहे की हरीच्या भक्ताकडे जास्त शक्ती आहे? मनात प्रश्न पडला. भगवान श्री हरीकडे गेले. भगवान श्री हरीला विचारतायत की भगवंता, तुमच्यामध्ये शक्ती जास्त आहे की तुमच्या भक्तीमध्ये शक्ती जास्त आहे? भगवंत म्हणतायत की जी शक्ती माझ्याकडे असते तीच शक्ती भक्तीमध्ये देखील असते. जो माझी भक्ती करतो त्याला ती शक्ती प्राप्त होते आणि लीलापूर्वक त्या शक्तीचा पूर्ण अधिकार त्या भक्ताला मी देतो. म्हणून माझ्या भक्ताकडे पाहताना देखील माझंच रूप म्हणून तुम्ही पाहावं. हा बोध नारद आणि पर्वत मुनींना भगवान श्री हरीने दिलेला आहे. पुढे काय होतंय? भरद्वाज शृणुष्वाथ सीता जन्मनि कारणम पुरा त्रेतायुगे कश्चित कौशिको नाम वै द्विजः. वाल्मिकी ऋषी म्हणतायत, हे भरद्वाजा, आता सीतेच्या जन्माला काय कारण ठरलं ते ऐक. त्रेतायुगामध्ये एक कौशिक नावाचा ब्राह्मण राहत होता. कसा होता तो? वासुदेव परो नित्यम नामगानरतः सदा भोजनाशनशय्यासु सदा तद्गतमानसः उदारचरितं विष्णोर्गायमानः पुनः पुनः. हा कसा होता ब्राह्मण? वासुदेव परायण होता. म्हणजे भगवान श्री हरीच्या भक्तीमध्ये अगदी तत्पर होता, फार भक्त होता. कशी भक्ती करायचा? नाम गान रतः, भगवंताच्या नावाचं केवळ गायन करायचं. तिसऱ्या प्रकारची भक्ती आपण वाल्मिकी या अद्भुत रामायणात पाहतो. पहिली भक्ती आहे पद्मावतीची, अंबरीशाच्या पत्नीची, अंबरीशाच्या त्रिशंकूच्या पत्नीची. ती पद्मावती कशी भक्ती करायची? तर भगवंताच्या मूर्तीची भक्ती करायची. दुसरी भक्ती आपण पाहिली अंबरीशाची. अंबरीश कशी भक्ती करायचा भगवंताची? स्वतःच्या हृदयामध्ये भगवंताचं ध्यान करायचा आणि सूर्यमंडलामध्ये भगवंताच्या रूपाचं चिंतन करायचं. ही दुसऱ्या प्रकारची भक्ती. आता इकडे तिसऱ्या प्रकारची भक्ती सांगतायत की त्रेतायुगामध्ये कौशिक नावाचा एक ब्राह्मण होता, वेदपाठी होता, सदाचारी होता. तो वासुदेव परायण होता, म्हणजे भगवान नारायणाचा भक्त होता. काय करायचा तो? कशी भक्ती करायचा? नाम गान रतः, नाम गान रतः, भगवंताचं सतत सतत नाव घेत राहायचं. काय करायचं आणखीन? कसं नाव घ्यायचं? भोजनाशनशय्यासु सदा तद्गतमानसः, भोजन करताना देखील भगवंताचं नाव मनामध्ये असायचं, झोपताना देखील भगवंताचं नाव असायचं, शय्या त्याग करताना म्हणजे झोपून उठताना देखील भगवंताचंच नाव मनामध्ये असायचं. कायम भगवंताच्या नावाचा गजर करत राहायचा, चिंतन करत राहायचं. आणि काय करायचा? उदारचरितं विष्णो, भगवान नारायणाचं जे चरित्र आहे, कथा आहेत, त्या कथांवर आधारित वेगवेगळी भजनं म्हणत राहायचं. विष्णुस्थलं समासाद्य हरेः क्षेत्रमनुत्तमम्,
जिथे जिथे विष्णूंच्या लीलेची स्थानं असत त्या त्या तीर्थक्षेत्री जायचा आणि त्या तीर्थक्षेत्री जाऊन लय आणि तालासहित भगवान नारायणाच्या चरित्राचं गायन करायचं. मूर्छना मूर्छा योगेन श्रुतिमंडल वेदितम. मूर्छना मूर्छाच्या योगाने श्रुतिमंडलांनी देखील वेदित असलेल्या भक्तियोगाची प्राप्ती व्हावी यासाठी भिक्षा भोजन करून तो राहायचा. स्वतःसाठी काही कमवण्यासाठी काही कष्ट करत नव्हता. बस भगवत भक्ती हेच त्याचं ध्येय होतं. जे काही भिक्षा मागून मिळेल त्यामध्ये समाधान मानायचं. तत्रैनं गायमानंच दृष्ट्वा कश्चित् द्विजस्तदा पद्माक्ष इति विख्यातस्तस्मै चानन्ददौ सदा. एक ब्राह्मण तीर्थक्षेत्री बसलेला आहे आणि भगवंताचं भजन गातोय हे पाहून काही लोक यायचे, त्याला काहीतरी दानदक्षिणा द्यायचे आणि त्या दानदक्षिणेतून तो तेजस्वी ब्राह्मण प्रसन्न चित्ताने स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. शृण्वन्नास्ते सपद्माक्षः काले काले च भक्तितः. जिकडे जिकडे भगवंताचं नामगान चालू असेल तिथे तो मनोभावे श्रवण करायचा. एक दिवस असं झालं, एक पद्माक्ष नावाचा एक मुलगा होता. तो त्या कौशिक ब्राह्मणाची महती ओळखून त्याचा शिष्य झाला. त्याचबरोबर सप्तराजन्य वैश्यानां विप्राणां कुलसंभवाः ज्ञानविद्याधिका शुद्धा वासुदेव परायणाः. 7 क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण कुळामध्ये उत्पन्न झालेले, ज्ञानविद्येमध्ये अत्यंत शुद्ध असलेले, वासुदेव परायण असलेले काही शिष्य त्याचे झाले. तेषामपि तथान्नाद्यं पद्माक्ष प्रददौ स्वयं. हा जो पद्माक्ष होता तो त्या शिष्यांसाठी देखील अन्नाची व्यवस्था करायचा. त्या कौशिक नावाच्या ब्राह्मणासाठी देखील अन्नाची व्यवस्था करायचा. विष्णुस्थले हरिं तत्र आस्ते गायन्यथा विधी तत्रैव मालवो नाम वैद्यो विष्णुपरायणः. त्याच्या सेवेनी, पद्माक्षाच्या सेवेनी कौशिक ब्राह्मण आणि त्याचे शिष्य नेहमी प्रसन्न राहायचे. एक विष्णूचं मंदिर होतं त्या तीर्थक्षेत्री आणि त्या तीर्थक्षेत्री असलेल्या विष्णू मंदिरामध्ये हे सगळे भजन करत बसायचे, विष्णूची भक्ती करत बसायचे, दिवसातून भिक्षावृत्तीने राहायचे. एक दिवस विष्णू मंदिरामध्ये जाऊन ते भजन गान करत असताना तिथे मालव नावाचा एक वैद्य तिथे आला. तो वैद्य कसा होता? विष्णू भक्तीमध्ये परायण होता, म्हणजे तोही विष्णू भक्त होता. सदैव काल प्रीत मनसे हरेर्नित्यं करोति सः. अत्यंत प्रीतियुक्त मनाने हरीची तो भक्ती करायचा. काय करायचा? भक्ती कशी करायचा? तर मंदिरामध्ये दिवे बिवे लावायचा, मंदिरामध्ये जी काही सेवा आवश्यक असेल ती करायचा. त्याची एक पत्नी होती, तिचं नाव होतं मालती. मालव नावाच्या वैद्याची पत्नी होती मालती. ती पण हरिभक्त होती. हरिक्षेत्रामध्ये राहून ती देखील हरीची भक्ती करायची. कुशस्थली समुत्पन्ना ब्राह्मणा शंसित व्रता. त्याच वेळी कुशस्थलीमध्ये उत्पन्न झालेले काही ब्राह्मण नारायणाचं गान करत तिथे आले. त्यांनी पाहिलं की कौशिक नावाचा महात्मा इथे साधनरत आहे. गानविद्येने तो भगवंताची भक्ती करीत आहे. ही गानविद्या आपण शिकली पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये होतं.
या कौशिक ब्राह्मणाचं गायन इतकं प्रसिद्ध झालं की हळूहळू राजे लोकांपर्यंत पोचलं की असं असं एक हरीचं क्षेत्र आहे, तिकडे एक नारायणाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये कौशिक नावाचा ब्राह्मण आहे आणि तो भगवंताची भजनं गातो आणि त्याचं गायन इतकं अपार आहे की त्याचं गायन भजन ऐकताना सगळ्यांचं मन तंद्र होऊन जातं. एकदा ह्या सगळ्याचा वाहवा, ह्या सगळ्याची वाहवा ऐकून कलिंग देशाचा राजा तिथे त्या कौशिक ब्राह्मणाचं गायन ऐकण्यासाठी आला. तिकडे आल्यानंतर त्या कलिंग देशाच्या राजाने विचार केलाय की हा जसा विष्णूंचं गायन करतोय, विष्णूंची स्तुती करतोय, अशी जर स्तुती त्यांनी माझी केली तर किती चांगलं होईल, लोक मला खूप मानायला लागतील. कौशिकाद्य गणे सार्धम गायस्वेह च मां पुनः शृणुध्वंच तथा यूयम कुशस्थल जनापि. इच्छा व्यक्त केली की त्यांनी आमच्या गुणांचं गायन करावं, राजाची इच्छा आहे. आणि तुम्ही सगळे कुशस्थलीवासी ब्राह्मणांनो, माझी गुण, माझे जे काही गुण आहेत ते ह्याच्या वाणीने ऐका. तच्छ्रुत्वा कौशिकः प्राह राजानं सांत्वयांगिरा न जिह्वाग्रे महाराज वाणी च मम सर्वदा. कौशिक ब्राह्मण म्हणतोय की राजन, भगवंताचं सोडून कोणाचं गायन माझ्या जिभेवर येणारच नाही. तुमच्या गुणांचं गायन करणं माझ्यासाठी अशक्य आहे, मी नाही करू शकत. हरेरन्यमपिंद्रं वा स्तौति वापि न वक्ति च एव मुक्ते च तच्छिष्या वसिष्ठो गौतमो ऋणः. माझ्या वाणीतून तुमचं गान करणं, तुमची स्तुती करणं हे स्फुरणारच नाही. नारायणाचं तर सोडा, इंद्राची देखील मी स्तुती करू शकत नाही. तुमची तर सोडा, इंद्राचीही मी स्तुती करू शकत नाही. माझी वाणीच चालणार नाही स्तुती करायला घेतली तर. सारस्वतस्तथा वैश्यश्चित्रमालस्तथा शिशुः ऊचुस्तं पार्थिवं तत्त्वं यथा प्राह स कौशिकः. सारस्वत वैश्य, सरस्वती नदीच्या किनारी राहणारा एक व्यापारी, चित्रमाल नावाचा शिशु, त्याच कौशिकाचं वचन ऐकून राजाला म्हणतोय की हे राजन, तुम्ही स्वतःची स्तुती करून घेण्यापेक्षा हे कौशिक ब्राह्मण जे नारायणाची स्तुती करतायत त्यामध्ये का बरं रममाण होत नाही. राजा म्हणतो की मीच स्वतः इतका कीर्तिमान आहे की मला माझी स्तुती माझ्या कानाने ऐकायला खूप आवडेल, म्हणून मी इथे आलेलो आहे. राजाची ही चेष्टा त्या कौशिक ब्राह्मणाने ओळखली. निर्बंधम कुरुते कस्मात् स्वगाने सौ नृपस्थिरम. राजा एवढा हट्ट का बरं करतोय. आणि राजाचा हट्ट फार विचित्र असतो. जर राजाचा हट्ट आपण ऐकला नाही तर राजा कोणताही दंड देऊ शकतो. म्हणून ह्या कौशिक ब्राह्मणाने काय केलेलं आहे, स्वतःची जीभ बाहेर काढली आहे आणि त्या जिभेचं छेदन करून टाकलंय. विचार करतोय की ह्या जिभेमुळे मी गायन करतोय आणि आता राजाचं जर मी ऐकलं नाही तर राजा मलाच नाही तर माझ्या शिष्यांना देखील त्रास देईल, म्हणून स्वतःची जीभ हासडली आहे. आणि हे पाहता क्षणी राजा संक्रुद्ध, राजाला राग आला एकदम. स्वदेशात तान्व्यवासयत आदाय वित्तम सर्वेषां ततस्ते जगमुरुत्तराम. राजाला राग आलाय. राजाला राग आलेला आहे आणि ह्या सगळ्या लोकांना त्यांनी स्वतःच्या राज्याच्या बाहेर काढून टाकलंय. निघून जा इकडे.
त्यांच्याकडे होतं ते सगळं धन घेतलंय आणि यांना राज्याच्या बाहेर काढलंय. कौशिक ब्राह्मणालाही काढलंय, त्याच्या शिष्यांनाही काढलंय, त्याला मानणाऱ्यांनाही काढून टाकलेलं. आता हे सगळे उत्तर दिशेला जायला लागले. राजावर काही राग केला नाही त्यांनी, सहिष्णू होते, पण उत्तर दिशेला निघाले. दिशामासाद्य कालेन कालधर्मेण योजिताः तानागतान्यमो दृष्ट्वा किं कर्तव्यमिति स्मः. विस्मितक्षण विप्रब्रह्मा प्राह सुराधिपान् कौशिकादीन द्विजानद्य वासुदेव परायणान्. गेलेत उत्तर दिशेला. कालधर्माच्या प्रभावाने जे काही प्राप्त झालं त्या सगळ्या गोष्टींना, विपरीत गोष्टींना स्वीकारलेलं आहे आणि उत्तर दिशेला गेलेले आहेत. ही सगळी स्थिती ब्रह्मादी देवतांनी पाहिली आहे आणि सगळे देवता आश्चर्यचकित होत आहेत की काय ह्या कौशिक ब्राह्मणाची वासुदेव परायणता, की वासुदेवाला सोडून दुसऱ्या कोणाचंही गान करत नाही, स्वतःची जीभ टाकून दिली, राज्यातून हाकललं तर राज्य सोडून निघाला. राजाचं नाव नाही दिलंय, नुसतं कलिंग नरेश एवढंच दिलंय. आपल्या इकडे काही वेळेला एकाच व्यक्तीची 4-4 नावं आहेत दिलेली आणि काही वेळेला नावच दिलेली नाही आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर कौसल्याचं नाव काय होतं? कौसल्या हे काही तिचं खरं नाव नाहीये. कौशल देशातून आलेली राजकन्या म्हणून कौसल्या आहे, तिचं खरं नाव वेगळंच आहे. तसंच कैकेय देशातून आलेली राजकन्या म्हणून तिला कैकेयी म्हणतायत आणि सौमित्र देशातून आलेली राजकन्या म्हणून सुमित्रा आहे. कारण पूर्वीची पद्धत ही होती की नवरा बायकोला नावाने हाक मारत नव्हता आणि बायको नवऱ्याला नावाने हाक मारत नव्हती. ही पूर्वीची पद्धत. त्यामुळे दशरथ राजा ज्या वेळेला कोसल देशाच्या राजकुमारीला घेऊन आला तेव्हा तिचं खरं नाव काय आहे ते कधी त्यांनी उच्चारलंच नाही. त्यामुळे संपूर्ण अयोध्या नगरीला तिचं खरं नावच माहिती नाही. दशरथ राजा तिला कौसल्या म्हणून हाक मारायचा, कौशल देशाची राजकुमारी म्हणून कौसल्या. त्यामुळे संपूर्ण रामायणामध्ये कुठेही कौसल्याचं खरं नाव येतच नाही, कैकेयीचंही येत नाही, सुमित्रेचंही येत नाही. त्यांच्या देशावरूनच त्यांचं नाव जे काही पडलंय तेच आपल्याला माहिती आहे. त्यांचं ओरिजिनल त्यांच्या वडिलांनी, आत्यांनी ठेवलेलं काय नाव होतं, गोविंद घ्या, गोपाळ घ्या म्हणत, ते कुठेच आलेलं नाही. तसं इकडे कलिंग देशाच्या राजाचं नाव काय आहे ते दिलंच नाही. म्हणून वैदिक वाङ्मयामध्ये अशा खूप गूढ गोष्टी आहेत की ज्यामध्ये कधी कधी नावं देतच नाहीत, ती गूढ ठेवलेली आहे. का ठेवली असतील, खूप विचार करून ठेवली असतील, पण ती गूढ आहेत. तसं या कलिंग देशाच्या राजाचं नावच दिलं नाही. तसंच अंबरीशाच्या आईचं नाव दिलंय पद्मावती, अंबरीशाच्या वडिलांचं नाव दिलंय त्रिशंकू, अंबरीशाच्या मुलीचं नाव दिलंय श्रीमती, पण अंबरीशाच्या बायकोचं नाव काय हे शोधूनही सापडत नाही. त्यामुळे ऋषीमुनींना जे योग्य वाटलं ते त्यांनी लिहून ठेवलं, सांगितलं. बाकी ज्याला विशेष महत्त्व द्यायचं नव्हतं ते त्यांनी दिलं नाही. ते नुसतं कलिंग नरेश असाच उल्लेख करून ठेवलेला आहे. तर गानयोगेन ये नित्यं पूजयन्ति जनार्दनं तानादाय भद्रं वो यदि देवत्वमिच्छथ. हे कौशिक ब्राह्मणाबरोबर असलेले त्याचे शिष्य, त्याचे सगळे भक्त मंडळी हे राज्य सोडून गेले, पण त्या राजाच्या अनाठाई हट्टाला पूर्ण केलं नाही. त्यांच्या भक्तीचा प्रभाव असा झालेला आहे की इत्युक्त्वा लोकपालास्ते कौशिकेति पुनः पुनः मालतीति तया केचित् पद्माक्षीति तथा परे. हे
जे उत्तर दिशेला निघालेले आहेत ते भगवंताची पूजा करण्यामध्ये कुठेही कचुराई करत नाहीत. त्यांना दर्शन दिलंय दिक्पालांनी. दिक्पालांनी म्हणजे दिशांच्या देवतांनी. आणि दिशांच्या देवतांना कीव आली आहे आणि विचारतायत त्या दिशांच्या देवता की हे कौशिक ब्राह्मणा, तू कुठे निघाला आहेस? राज्यातून तर तुला काढलेलं आहे, तुला कल्पना आहे का की तुला कुठे जाऊन वसायचंय? तो कौशिक ब्राह्मण ठामपणे सांगतो की पृथ्वीवर मी कुठे निघालो याला महत्त्व नाहीये, पण मला भगवान श्री हरीचं दर्शन करायला मी निघालेलो आहे. त्यामुळे पृथ्वीवर कुठे मी राहीन यापेक्षा देखील भगवान श्री हरीचा पत्ता कोणता आहे तो शोधतोय मी म्हणे, आणि तो भजनानेच मला प्राप्त होईल. हे ऐकल्यानंतर हे सगळे दिक्पाल म्हणतायत की हे कौशिक, हे मालती, हे पद्माक्षी, तुम्ही नक्की विचार करा तुम्हाला कुठे जायचंय. आमच्या दिशा तर तुम्हाला काही अंतरापर्यंत नेतील, पण नक्की तुम्हाला कुठे जायचंय? तर सगळे म्हणतायत की आम्हाला परब्रह्माच्या दर्शनाला जायचंय. ते अष्टदिक्पाल प्रसन्न झाले आणि अनायास त्यांना अर्ध्या मुहूर्तामध्ये, एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटं, अर्धा मुहूर्त म्हणजे 24 मिनिटं, 24 मिनिटात पृथ्वी लोकावरून ते थेट ब्रह्मलोकापर्यंत त्यांना घेऊन गेले प्रसन्न हो. ह्या ज्या 8 दिशांच्या देवता असतात ह्या आपल्याला खूप सहाय्य करतात. ह्या देवता आपल्याला उत्तम दिशा दाखवतात, आपल्या प्रगतीची दिशा दाखवतात. जर ते प्रसन्न झाले तर ह्या दिशांनी मदत त्याला अशी केलेली आहे की पृथ्वीवर नाही तर ब्रह्मलोकात ब्रह्मदेवासमोर नेऊन ठेवलेलं आहे. आता पितामह ब्रह्मा कौशिक इत्यादी ब्राह्मणाला पाहतायत, त्यांचं यथायोग्य स्वागत करतायत. ततः कोलाहलश्चाभूदति गौरवमुल्बणं ब्रह्मणा च कृतं दृष्ट्वा देवानां द्विजसत्तम. सगळीकडे हाहाकार माजला की आज ब्रह्मदेव कोणाचा सत्कार करतोय. तो एक सामान्य ब्राह्मण जो केवळ भगवंताचं भजन गात होता त्याचा सत्कार स्वतः ब्रह्मदेव करतायत. सगळ्या देवी देवतांना आश्चर्य वाटलं. आता काय होतंय? हिरण्यगर्भो भगवान स्थान निवार्य सुरोत्तमान कौशिकादींस्तदादाय मुनिर्देवे समावृतः. आता सूर्याने बघितलं की देवलोकात हाहाकार झालेला आहे की आज ब्रह्मदेव कोणाला पुजतोय, कोणाचं स्वागत करतोय. म्हणून सूर्य सगळ्या देवांना घेऊन येतोय ब्रह्मलोकामध्ये आणि सूर्य त्या कौशिक ब्राह्मणाला म्हणतोय चला माझ्याबरोबर. कौशिक ब्राह्मण सूर्याला विचारतोय कुठे नेणार तुम्ही? म्हणे तुम्हाला जिथे जायचंय तिथे नेईन. म्हणजे म्हणे वासुदेवाचं दर्शन घडवाल? हो हो म्हणे. विष्णुलोकम ययौ शीघ्रं वासुदेव परायणः तत्र नारायणो देवः श्वेतद्वीपनिवासिभिः. सूर्यनारायण सगळ्या देवी देवतांसहित ह्या कौशिक इत्यादी ब्राह्मणाला, त्याची पत्नी मालती हिला असे घेऊन वैकुंठात गेलेले. त्या वैकुंठामध्ये क्षीरसागरामध्ये श्वेतरंगाचं द्वीप आहे. क्षीरसागर दुधाच्या समुद्रामध्ये एक पांढऱ्या शुभ्र रंगाचं बेट आहे. त्या बेटावर पोचलेत. ज्ञानयोगेश्वरैः सिद्धैर्विष्णुभक्तिपरायणैः नारायणसमैर्दिव्यैश्चतुर्बाहुधरैः शुभैः. ज्ञानयोगेश्वर असलेले सिद्ध आणि विष्णुभक्तिपरायण आणि नारायणासारखेच दिसणारे चतुर्भुज असे वेगवेगळ्या आकृती ह्या कौशिक ब्राह्मणाला दिसू लागल्या. बघा भजनाचा प्रभाव काय झाला. भजनाचा प्रभाव हा झाला की पृथ्वीलोक सोडून दिक्पालांनी यांना थेट ब्रह्मलोकापर्यंत नेलं. तिकडे ब्रह्माद्वारे त्यांचं स्वागत झालं. ब्रह्माद्वारे स्वागत झालं. एखाद्या मुख्यमंत्र्याद्वारे स्वागत झाल्यावर केवढा आनंद माणसाला होतो. इथे तर मुख्यमंत्री तर काय 5 वर्षाचा पाहुणा असतो.
पण साक्षात ब्रह्मदेवानी ज्यांचं स्वागत केलं किती आनंद झाला असेल. पण या आनंदाने तो कौशिक ब्राह्मण आणि त्याच्याबरोबर आलेले काही भावविभोर झालेले नाही आहेत. का नाही भावविभोर झाले? कारण ब्रह्मदेवाकडून स्वागत घेणं हे काही त्यांचं ध्येय नव्हतं जीवनाचं. त्यामुळे ब्रह्मदेवाचे आभार मानले की भगवंता तुम्ही एवढा आमचा सत्कार केला. पण मूळ ध्येय काय होतं? वासुदेवाचं दर्शन, भगवान श्री हरीचं दर्शन हे मूळ ध्येय होतं. आता हे ध्येय भगवान सूर्याच्या लक्षात येतं आणि म्हणून भगवान सूर्य सगळ्या देवतांना ज्यांना ज्यांना प्रश्न पडले होते त्यांना घेऊन कौशिक ब्राह्मणासमोर हजर होत आहेत. अर्थात ह्या कौशिक ब्राह्मणाला, त्याच्या पत्नीला, त्याच्या शिष्यांना देवी देवतांचंही दर्शन सहज घडतंय आणि स्वतः सूर्य त्यांना घेऊन वासुदेवाकडे जात आहेत, वैकुंठ लोकी जात आहेत. त्या वैकुंठ लोकी भगवान वासुदेवाचे पार्षद देखील ह्या सगळ्यांना दिसत आहेत. वैकुंठ लोकातले पार्षद कसे आहेत? तर तेही विष्णूंसारखे चतुर्भुज आहेत. वैकुंठ लोकामधले पार्षद जे असतात तेही विष्णूंसारखे चतुर्भुज, हातात शंखचक्र गदा पद्म धारण केलेले असतात. तुम्ही कधी विष्णूंच्या मंदिरात गेला असाल तिरुपती बालाजीला किंवा आणखीन कुठे, तर तुमच्या लक्षात आलं असेल की दारासमोर असलेले जय आणि विजय जे आहेत त्यांच्याही हातात गदा असते, शंख असतं, चक्र पद्म असतं. त्यामुळे विष्णू लोकामध्ये सगळे विष्णूंसारखेच दिसतात, सगळे विष्णूंसारखेच दिसतात. त्याला म्हणतात सारूप्य मुक्ती. त्याला म्हणतात सारूप्य मुक्ती. हा पंखा बंद कर. सारूप्य मुक्ती म्हणतात. 4 प्रकारच्या मुक्ती असतात. चार प्रकारच्या मुक्ती असतात. पहिली मुक्ती असते सालोक्य मुक्ती, दुसरी मुक्ती असते सामिप्य मुक्ती, तिसरी मुक्ती असते सारूप्य मुक्ती आणि चौथी मुक्ती असते सायुज्य मुक्ती. सालोक्य मुक्ती याचा अर्थ असा की भगवंत ज्या लोकामध्ये निवास करतात त्या लोकामध्ये राहण्याची आपल्याला संधी मिळणं, त्या लोकामध्ये जाण्याची आपल्याला संधी मिळणं, याला सालोक्य मुक्ती असं म्हणतात. ही सालोक्य मुक्ती फार दिव्य असते. सालोक्य मुक्तीमध्ये त्या लोकाचा आस्वाद मनुष्याला घेता येतो, त्या लोकामध्ये असलेल्या सोयी सुविधांचा उपभोग त्या माणसाला घेता येतो. याला म्हणतात सालोक्य मुक्ती. दुसरी मुक्ती आहे सामिप्य मुक्ती, भगवंताच्या जवळ जाण्याची संधी मिळणं, याला सामिप्य मुक्ती म्हणतात. भगवंतासारखंच रूप प्राप्त होणं याला सारूप्य मुक्ती म्हणतात आणि भगवंतामध्ये एकरूप होऊन जाणं याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. इथे या कौशिक इत्यादी ब्राह्मणांना ब्रह्मलोकामध्ये जाता आलं, त्यामुळे ब्रह्मदेवाशी सालोक्य मुक्ती प्राप्त झाली. तिथून ते विष्णूंकडे गेले, वैकुंठ लोकाची सालोक्य मुक्ती प्राप्त झाली आणि वैकुंठात गेल्यानंतर विष्णूंसारखेच दिसणारे त्यांचे सगळे पार्षद यांचं दर्शन झालं. त्यामुळे सारूप्य मुक्ती काय असते ही पण त्यांनी पाहिली. विष्णुचिन्ह समापन्नेर दीप्यमानेर अकल्मषैही. हे विष्णूंचे भक्त कसे आहेत? दैदिप्यमान आहेत. 88,000 महात्म्यांनी सेवित असा विष्णू लोक आहे. त्यामध्ये पर्वत आहे, नारद आहे, सनक सनंदन सनातन वगैरे हे सगळे मुनी आहेत आणि हे सगळे मुनी कसे आहेत? पापरहित आहेत. त्यांच्या मनात काही पाप नाही. विष्णू भक्तीच्या प्रभावाने ते अत्यंत शुद्ध चित्त झालेले आहेत. बघा किती लोक दिव्य असेल की ज्यामध्ये सगळ्यांचं चित्त शुद्ध आहे.
अशांमध्ये राहण्याची संधी आता या कौशिकाला प्राप्त झालेली आहे. सेव्यमानोथ मध्ये वै सहस्रद्वार संवृते सहस्रयोजनयामे दिव्ये मणिमये शुभे विमाने विमले चित्रे भद्रपीठासने हरिः लोककार्यप्रसक्तानां दष्टा दृष्टिं समास्थितः. सेव्यमान सहस्रद्वारांद्वारे सहस्र योजनापर्यंत विस्तीर्ण असलेल्या अशा मणिमय महालामध्ये, ज्या महालामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूप सुंदर सुंदर चित्रांनी नटलेलं विमान जिकडे होतं आणि त्या विमानाच्या मध्यभागी एक भद्रपीठ होतं. भद्रपीठ याचा अर्थ खूप सुशोभित केलेलं असं आसन होतं आणि त्या भद्रपीठावर लोककार्यामध्ये सतत निरत असलेले भगवान श्री नारायण बसलेले होते आणि त्यांचं दर्शन ह्या कौशिकाला झालेलं आहे. तस्मिन् कालेथ भगवान कौशिकाद्यैश्च संवृतः आगम्य प्रणिपत्याग्रे तुष्टाव गरुडध्वजम्. भगवान ब्रह्मदेव कौशिक इत्यादींना घेऊन गरुडध्वज असलेल्या भगवान नारायणाच्या समोर आलेत आणि स्वतः ब्रह्मदेव आता नारायणाची स्तुती करतायत. भगवान नारायणाने सगळ्यांकडे पाहिलंय आणि पाहून काय करतायत, त्यांना संबोधन करतायत. संबोधन करायला जातायत तोच जय घोषो महानासीन महाश्चर्ये समागते ब्रह्माणमाह विश्वात्मा शृणु ब्रह्मण्यथोदितं कौशिकस्य च ये विप्राः साध्य साधन तत्पराः हिताय संप्रवृत्ता वै कुशस्थल निवासिनः. सगळीकडचे आलेले कुशस्थलातले ब्राह्मण, हा कौशिक ब्राह्मण, त्याचे 7 शिष्य, त्याची पत्नी मालती, त्याच्याबरोबर आलेला तो वैद्य, त्या वैद्याची पत्नी, असे सगळे काय करतायत, स्तुतिगान करतायत, जय जयकार करतायत भगवंताचा. भगवान नारायणाला पाहून त्याचा जय जयकार करतायत आणि भगवान नारायण स्वतः आता बोलू लागलेले आहे. हे ब्राह्मण कौशिका, हा वृत्तांत श्रवण कर, असं म्हणून भगवान नारायण कौशिकाचा वृत्तांत त्याला सांगतायत. म्हणतायत, मत कीर्ती श्रवणे युक्ता गान तत्वार्थ कोविदः अनन्य देवता भक्ताः साध्या देवा भवन्त्विमे मत समीपे तथा ह्यस्य प्रवेशं देहि सर्वदा एव मुक्त्वा पुनर्देवः कौशिकं प्राह माधव. हे कौशिका, तू माझी गानभक्ती केलेली आहे, माझी कीर्ती तू गायलेली आहे. गायनाच्या तत्वाने उत्तम प्रकारे तू माझी कीर्ती गायलेली असल्यामुळे गायनाचं खरं तत्व तुला कळलेलं आहे. वेगवेगळ्या देवतांचे भक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही ना काही भक्ती करत असतात, पण तू मात्र इच्छापूर्तीचे अनेक योग साधले जाऊन देखील केवळ माझ्या प्राप्तीची आस तू धरल्यामुळे तुझ्यावर मी अत्यंत प्रसन्न आहे. भगवान आता कौशिकाला म्हणतायत, स्वशिष्यैस्त्वं महाप्राज्ञ दिग्बलो नाम वै सदा गणाधिपत्य मापन्नो यत्राह सत्समास्व वै मालती मालवं चेति प्राह दामोदर वचः मम लोके यथा कामं भार्यया सह मालव. तू हे कौशिका, तू माझ्या भक्तीमुळे अत्यंत श्रेष्ठ झालेला आहेस. तुझे हे सगळे शिष्य देखील दिग्बली झालेले आहेत, त्यामुळे हे सगळे गणाधिपत्यांना जाऊन मिळावेत आणि कायम तिथे निवास करावा. आणि मग मालती सहित मालव यांना दामोदर म्हणतायत की हे मालवा, तू तुझ्या सहित
तुझ्या पत्नीसहित माझ्या या लोकामध्ये, वैकुंठ लोकामध्ये दिव्य अनुचर बनून निवास कर आणि इथे तू गायन कीर्तन इत्यादी करत राहा, श्रवण करत राहा. जोपर्यंत यथायोग्य असेल तोपर्यंत तुझा निवास इथे होईल. पद्माक्षाला म्हणतायत की हे पद्माक्ष, तू देखील ह्या सगळ्यांना सहाय्य केलं, ह्यांना आहार इत्यादी देऊन संतुष्ट केलं. त्यामुळे धनपती कुबेराच्या इथे, धनपती असलेल्या कुबेराच्या इथे यथेच्छ जाऊन तू विहार कर असं म्हणून त्याला कुबेराकडे पाठवलंय. यांना गाणपत्य लोकात पाठवलंय आणि मालव मालतीला स्वतःच्या वैकुंठ लोकात ठेवून घेतलेलं आहे. आणि मग ब्रह्मदेवाला भगवान नारायण म्हणतायत की हा कौशिक पुढच्या युगामध्ये गणपती होईल आणि सगळे दुसरे जे गण आहेत हे सगळे माझ्या लोकाला अंततः प्राप्त होतील. अशा पद्धतीने ह्या कौशिक ब्राह्मणाचा गणपती कसा झाला, म्हणजे गणपती याचा अर्थ त्या पदापर्यंत तो कसा पोहोचला, ही कथा या निमित्ताने वाल्मिकी ऋषींनी भरद्वाज मुनींना सांगितली. श्रोष्यामो नैव चान्यद्वै हरेः कीर्ती विनेतीये महाव्रतधरा विप्र मम भक्तिपरायणाः एते प्राप्ताश्च देवत्वं मम सान्निध्यमेव च मालवो भार्यया सार्धं मत्क्षेत्रं परिगृह्य वै मानमानादिभिर्नित्येमभ्यर्च्य सततं हिमां गानं शृणोति नियतो सत्कीर्तिचरितान्वितं तेनासौ प्राप्तवान् लोकं मम ब्रह्मन् सनातनं पद्माक्षोऽसौ महाभागः कौशिकस्य महात्मनः. भगवान नारायणाचं हे वचन ऐकून ही सगळी भक्तमंडळी भगवान नारायणाच्या भक्तीमध्ये पुन्हा तल्लीन झाले आणि तल्लीन होऊन त्या त्या लोकी निघून गेले आणि त्या त्या लोकी राहत असता देखील ते भगवान नारायणाच्या भजन कीर्तनामध्ये तल्लीन राहिले. या सर्गाचा हेतू काय? हेतू हा आहे की भक्तीमध्ये एक भक्ती भगवंताची भजन भक्ती देखील आहे. भगवंताचं चरित्र गायन करत राहिल्याने देखील मनुष्याला ब्रह्मलोकाचीच नव्हे तर थेट विष्णू लोकाची प्राप्ती होते, गाणपत्य लोकाची प्राप्ती होते. सूर्याचं, ब्रह्मदेवाचं, इतर देवतांचं दर्शन घडतं. त्यामुळे भगवंताचं भजन गाणं देखील, भजन गाण्याचं व्रत करणं देखील हे फार उच्च कोटीपर्यंत मनुष्याला घेऊन जातं. हे या कथेतून सांगितलेलं आहे. आता पुढे म्हणतायत, तस्मिन् क्षणे समारब्धो मधुराक्षरपेशलैः महामहोत्सवस्तत्र कौशिकप्रीतयेद्भुतः विपञ्चीगुणतत्त्वज्ञैर्वाद्यविद्याविशारदैः ततस्तच्छ्रवणायालं चेटिकोटिसमावृता. एकदा या कौशिकाच्याच प्रित्यर्थ मधुराक्षरांनी युक्त असा महामहोत्सव आरंभ झाला. विपंचीचं गुण आणि तत्व जाणणारे, वाद्यविद्यामध्ये पारंगत असलेले करोडो दासदासी त्या कौशिकाला प्राप्त झाले. गायमाना समायाता लक्ष्मीर्विष्णुपरिग्रहः वृता सहस्रकोटिभिर्वेत्रपाणीभिराशुगैः. आता हा कौशिक जिथे गाणपत्य लोकामध्ये आहे, त्या गाणपत्य लोकामध्ये ह्या कौशिकाला गानविद्या करण्यासाठी साथ देणारे भरपूर गण प्राप्त झाले. हे गण त्याला गानविद्येमध्ये साथ देत आहेत आणि साथ देता देता हे सगळे भगवंताचं भजन करतात. हा कौशिक ब्राह्मण देखील स्वतःच्या शिष्यांसहित भगवंताचं भजन करतोय. तिकडे मालती मालव देखील भजन करतायत. अशा पद्धतीने स्वर्ग लोकामध्येच नव्हे तर साक्षात वैकुंठ लोकात गेल्यानंतर देखील
आता आपल्याला जे प्राप्त व्हायला हवं होतं ते प्राप्त झालं, आता आपण भजन सोडू असा कधी विचार ते करत नाहीत, तर स्वतःचं भजन मात्र नेमाने चालू ठेवतात. मनुष्याने भगवंताच्या भक्तीबाबत असंच केलं पाहिजे. जे काही मिळवायचं आहे ते मिळाल्यानंतर आता भगवंताची भक्ती कशाला करू असं कधी करू नये, तर प्राप्त झाला भगवंत तरी देखील भगवंताची भक्ती निरंतर चालू ठेवली पाहिजे. ब्रह्मादिं स्तर्जयत्यस्तान् मुनीश्चापि समन्ततः उत्सार्य दूरं संहृष्य विष्ठिताः पर्वतोपमाः. आता काय झालंय, ब्रह्मा इत्यादी देवता विचार करतायत की काय सतत सतत भजत करतायत. त्यामुळे ह्या भजन क्रमाला पाहून ब्रह्मा इत्यादी देवतांमध्ये देखील चर्चा झालेली आहे. विचार करतायत की या भजन भक्तीमध्ये एवढं काय आहे. पण नीट विचार केल्यानंतर लक्षात येते ब्रह्मादी देवतांना की अरे या भजन भक्तीमुळेच तर हे सगळे इथपर्यंत पोचलेले आहेत. म्हणून मग सगळे देवी देवता देखील स्वतःच्या मनातले संशय सोडून हात जोडून ह्या कौशिक ब्राह्मणाबरोबर तेही भजन करू लागलेले आहेत. तुंबरू गंधर्वाला बोलवण्यात आलेला आहे, तो देखील देवी देवतांच्या समीप येऊन तिथे बसलेला आहे आणि अत्यंत तल्लीन होऊन तोही भजन करू लागलेला आहे. जगौ कलपदम हृष्टो विपंची चाप्यवादयत विष्णुना कौशिक प्रीत्यै प्रयुक्तो गायकोत्तमः. आता हा तुंबरू देखील तिथे येऊन वीणा वादन करू लागलेला आहे आणि विष्णूंनी कौशिकाच्या प्रीतीनिमित्त उत्तम गायकांची जी निर्धारणा केलेली आहे त्यांच्या समवेत बसून सगळे आता भगवान विष्णूंच्या स्तुतीचं गायन करू लागलेले आहेत. भजन भरपूर वेळ केलं. तुंबरू अत्यंत प्रसन्न झाला. ब्रह्मादी देवता देखील अत्यंत प्रसन्न झाले. मुनिगण देखील प्रसन्न झाले आणि मग भगवान विष्णूंना नमस्कार करून जय जयकार करून सगळे आपापल्या ठिकाणी निघून गेले. नारद मुनी मात्र तिथेच राहिले. शोकाविष्टेन मनसा संतप्त हृदये क्षणः चिंतामापे दिवांस्तत्र शोकमूर्च्छाकुलान्तरः ततः क्रोधेन महता जज्वालमुनिपुङ्गवः लक्ष्मीं शशाप सहसा तद्दासीभिस्तिरस्कृतः. जाता जाता सगळ्या देवी देवतांचं तुंबरू इत्यादी सगळ्यांचं सत्कार लक्ष्मीने केलेला आहे. परंतु हा सगळा सत्कार झाल्यानंतर देखील नारद मुनींचा काही सत्कार त्या लक्ष्मीने केलेला नाही. आणि म्हणून नारद मुनींना आता राग येतोय की मी विष्णूंचा सगळ्यात श्रेष्ठ भक्त, बाकी सगळ्यांचा लक्ष्मीने सत्कार केला, त्या कौशिक ब्राह्मणाचा सत्कार केला, त्याच्या शिष्यांचा केला, देवी देवतांचा केला, तुंबरूचा देखील केला, पण माझा मात्र काही सत्कार केला नाही. म्हणून अत्यंत क्रोध उत्पन्न झालाय नारदांच्या मनामध्ये आणि एकाएक त्यांनी लक्ष्मीला शाप दिलेला आहे. यदहम राक्षसं भावं गृहीत्वा विष्णुकांतया चेटिभिर्वारितो दूरं वेत्राघातेन ताडितः तस्मात् संजायतां लक्ष्मी राक्षसां गर्भसंभवा यतोहम बहिराक्षिप्तश्चेटिभिः सावहेलनं. शाप दिलेला. लक्ष्मीने राक्षस भाव ग्रहण केला आणि म्हणून बाकीच्यांचा सत्कार केला, पण माझा मात्र सत्कार केला नाही. ही जी लक्ष्मी आहे ही याच राक्षस भावापन्न झाल्यामुळे राक्षसाच्या गर्भातून उत्पन्न होईल आणि दासींद्वारे तिरस्कृत होईल. अशा पद्धतीने नारद मुनींनी लक्ष्मीला शाप दिलाय. हे लया राक्षसी चत्वम
बहिक्षेप्स्यति भूतले इत्युक्ते नारदेनाथ चकम्पे भुवनत्रयं हाहाकारं ततश्चक्रुर्देवगन्धर्वदानवाः नारदो विललापाथ धिं धिं मामीति च ब्रुवन्. नारद मुनींनी धिक्कार केलाय, तिरस्कार केलाय की हे लक्ष्मी, तुझा हा आपपर भाव काही योग्य नाही असं म्हणून लक्ष्मीला शाप दिलेला आहे. आणि हा शाप मिळालेला पाहून देव गंधर्व दानव देखील हाहाकार करू लागले. नारदांचा क्रोध शांत झाल्यानंतर तेही विलाप करू लागले आणि स्वतःचा धिक्कार करू लागले. नारायण समायोगो महालक्ष्मी समीपतः अहो तुम्बरुणा प्राप्तो धिंगमां मूढमचेतसं योऽयं हरेः सन्निकासात् दूतैर्निर्वासितः कथं जीवन्यास्यामि कुत्राहं किंते तुम्बरुणा कृतं. नारद मुनी विलाप करू लागले. नारायण आणि लक्ष्मीच्या जवळ असलेल्या तुम्बरूचा तिरस्कार मी केला, माझा धिक्कार असो. जो नारायणाच्या सन्मुख दूतांद्वारे बाहेर काढला गेला असा तो आज नारायणाच्या जवळ आहे म्हणून माझ्या मनामध्ये कोप उत्पन्न झाला. हे काय मी करून बसलो. नारद मनातल्या मनात विचार करतात. रोदमानो मुहुर्विद्वान् धिंमामीति च चिंतयन् ततो नारायणो लक्ष्म्याः शापं श्रुत्वा सुदारुणां लक्ष्म्या सह ऋषिकेश आजगाम यतो मुनिः रमां प्रसाद्य तं विप्रं प्रत्युवाच कृताञ्जलिः. हात जोडून वारंवार क्षमा याचना करू लागलेले आहे. लक्ष्मी नारदांवर प्रसन्न होऊन म्हणतीये यदुक्तम भवता मह्यम तत्तथा न त्वदन्यथा तत्र किंचित प्रार्थयामि मुने तत्कृपया कुरु. आरण्यानां मुनीनां वै स्तोकं च शोणितं कलशापूरितं भद्रे द्राक्षसी याचकामतः. नारद मुनी, तुमच्याबद्दल माझ्या मनात काही राग नाही. तुम्ही जो मला शाप दिलेला आहे तो मी स्वीकारते. तुम्ही जसं म्हटलंय तसंच होईल, त्यात काही बदल होणार नाही. फक्त माझी एक प्रार्थना आहे की माझ्यावर एक कृपा करा. फक्त एक काम करा की पृथ्वी तलावर जाऊन सगळ्या ऋषीमुनींना सांगा की तुमचं थोडं थोडं रक्त एकत्र करा आणि ते राक्षसींना पिण्यासाठी द्यायला सुरुवात करा. तरच मी तशा ठिकाणी जन्म घेऊ शकीन. कारण माझ्या जन्मासाठी उत्तम क्षेत्राची गरज आहे आणि तुम्ही तर शाप देऊन ठेवलाय की राक्षसीच्या पोटी जन्म घेशील तू म्हणून. तस्या गर्भे भविष्यामि तच्छोणित समुद्भवा इत्युक्तं रसया चिंत्या संभवान्नो भवेदिति. नारदस्तु तथैत्याह अस्याहि दारुणं ततो नारायणो देवः प्रोक्तवान् नारदं मुनिं. जेव्हा राक्षसी ऋषीमुनींचं रक्त पेईल तेव्हा तिच्या गर्भामध्ये मी उत्पन्न होईल. अशा प्रकारे लक्ष्मीनी नारदांना सांगितलंय की सगळ्या ऋषींचं रक्त गोळा करण्यासाठी काहीतरी युक्ती करा. नाहम दानेन तपसा नेज्यया नापि तीर्थतः संतुष्यामि द्विजश्रेष्ठ यथा नाम्नां प्रकीर्तनात्. गानेन नाम गुणयोर्मम सायुज्यमाप्नुयात् निदर्शनं कौशिकोत्र गानान् मल्लोकमाप्तवान्. नारद मुनी हात जोडतायत. म्हणे हे देवी, हे काय मला करायला सांगत आहात तुम्ही? ऋषींचं रक्त काढून ते राक्षसांना प्यायला द्यायचं? एवढं दारुण कार्य मी करायचं? लक्ष्मी म्हणते हो, शाप तुम्ही दिलेला आहे आणि तुमच्या शापाचं पालन करायला मी तयार आहे.
पण एखाद्या राक्षसीच्या पोटी जर मला जन्म घ्यायचा असेल तर त्या राक्षसीनी ऋषींचं रक्त प्यायल्यानंतर त्या ऋषींच्या रक्तापासून तिचं जे शरीर तयार होईल त्याच शरीरात मी निवास करू शकेन, अन्यथा मी निवास करू शकणार नाही. त्यामुळे एवढं काम मात्र तुम्ही माझं करा. नारद मुनी हात जोडतायत, म्हणतायत लक्ष्मी नको नको, मला असा काहीतरी उपाय सांग की जो केला असता तू माझ्यावर प्रसन्न होशील आणि असं काही मला सांगणार नाही. नाही नाही म्हणे, हे तर आता तुम्हाला करावंच लागेल, त्याशिवाय मला जन्म घेताच येणार नाही. पण तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की काय केलं तर हे लक्ष्मी तू प्रसन्न होशील, तर म्हणे तुम्हाला सांगते, नाहम दानेन, दान केल्याने मी काही प्रसन्न होत नाही, न तपसा, तप केल्यानेही मी प्रसन्न होत नाही, ने ज्यया, यज्ञयाग केल्यानेही मी प्रसन्न होत नाही, नापि तीर्थतः, तीर्थयात्रा केल्याने मी प्रसन्न होत नाही. संतुष्यामी द्विजश्रेष्ठ यथा नामनाम प्रकीर्तनात, मी फक्त प्रसन्न होते माझं नाव घेतल्याने प्रसन्न होते. लक्ष्मीचा स्वभाव आहे, लक्ष्मी दानाने प्रसन्न होत नाही, तीर्थयात्रेने प्रसन्न होत नाही, यज्ञ केल्याने प्रसन्न होत नाही, तप केल्याने प्रसन्न होत नाही, तर केवळ तिचं नाव घेतल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. प्रत्येक देवतेचं एक वैशिष्ट्य आहे. भगवान श्री शंकर हे कशाने प्रसन्न होतात? अभिषेकाने प्रसन्न होतात. भगवान शंकर हे अभिषेकाने प्रसन्न होतात. भगवान विष्णू कशाने प्रसन्न होतात? आत्ता ऐकलं तुम्ही, भजनाने भगवान विष्णू प्रसन्न होतात. गणपती कशाने प्रसन्न होतो? नैवेद्याने प्रसन्न होतो. सूर्य कशाने प्रसन्न होतो? सूर्य नमस्कार घातल्याने सूर्य प्रसन्न होतो. आणि देवी कशाने प्रसन्न होते? तर देवी तिचं नामोच्चार केल्याने प्रसन्न होते. म्हणून तुम्ही ऐकलं असेल ललिता सहस्रनाम, ललिता देवीची सहस्रनामं म्हटली की ललिता देवी प्रसन्न होते. दुर्गा सहस्रनाम, गौरी सहस्रनाम, राधा सहस्रनाम, सीता सहस्रनाम, सहस्रनामावल्या देवींच्या जास्त आहेत. देवी ज्या असतात ह्या अनेक नावांनी प्रसन्न होतात. जितकी त्यांची नावं घेऊ आपण, जितक्या नावांचं गान मनोभावे करू, तितक्या त्या देवी प्रसन्न होतात. तर इकडे लक्ष्मी म्हणतीये की मी बाकी कशाने नाही, फक्त माझ्या नामस्मरणाने मी प्रसन्न होते. म्हणून तुम्ही बघितलं असेल शिवाजी महाराज देवीचे भक्त होते. कायम जगदंब जगदंब असं म्हणत राहायचं आणि देवी त्यांच्यावर प्रसन्न होत राहायची. तर देवीला प्रसन्न करण्यासाठी तिचं फक्त नामस्मरण पुरेसं आहे असं इथे लक्ष्मीने सांगितलं. तर म्हणे माझ्या नावाचं जो गान करतो त्याला मी सायुज्य मुक्तीची प्राप्ती करून देते. यामध्ये उदाहरण म्हणजे हा कौशिक ब्राह्मण, ज्याला भगवंताच्या नामस्मरणाच्या प्रभावाने दिव्य लोकांची प्राप्ती झाली आणि माझं नामस्मरण केलं असता त्याला मी सायुज्य मुक्ती प्रदान केली. मूर्छनादियुतं गानं नाम्नामति मम प्रियं तुम्बरुस्तत्प्रभा प्रभावेण प्रियस्तत्वोऽपि मे द्विज मूर्छना तालयोगेन गानेन त्वं तथा भव उलूकं पश्य गत्वा त्वं यदि गाने मतिस्तव. मूर्छना तालयोगाने आणि गायनाने तुम्ही पण अशाच पद्धतीने माझ्या नामांचं गान करा, तर तुम्ही मला प्रसन्न करू शकाल. जर तुम्हाला माझ्या गायनात प्रीती असेल तर जा आणि तो उलूक, उलूक याचा अर्थ काय? हिंदीमध्ये ज्याला उल्लू म्हणतात, उल्लू म्हणजे घुबड, त्या घुबडाकडे बघा. काय बघायचं आहे त्या घुबडाकडे? तर घुबड काय करतो? सतत गान करत असतो रात्रीच्या अंधारामध्ये. आणि ते जे गान आहे त्या गानामधले जे शब्द आहेत, त्याचे जे स्वर आहेत, ते लक्ष्मीला प्रसन्न करणारे आहेत. म्हणून घुबडाला देखील लक्ष्मीचं वाहन मानलेलं आहे.
लक्ष्मीची दोन वाहनं आहेत, एक आहे गुबड आणि एक आहे हत्ती. हत्ती आणि गुबड हे दोन वाहनं आहेत. अर्थ असा आहे की ज्याच्याकडे बळ आहे त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न राहते, किंवा जो मूर्ख आहे त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न राहते. उल्लू म्हणजे काय? मूर्ख. समाजात जरा बघा, ज्यांच्याकडे बळ आहे त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे, किंवा जे मूर्ख राहतात त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे. बऱ्याचदा कधी कधी प्रश्न पडतो ना, अरे ह्या माणसामध्ये IQ लेवल कमी, याचं जनरल नॉलेज कमी, लक्ष्मी कशी प्रसन्न? लक्ष्मी दोन जणांवर प्रसन्न राहते. ज्याच्याकडे बळ आहे त्याच्यावर प्रसन्न राहते, किंवा दुसरी गोष्ट जो उल्लूसारखा राहतो, फक्त गुटूर 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 शब्द उच्चारत राहतो, लक्ष्मी लक्ष्मी, पैसा पैसा पैसा, बाकी काही, त्याच्यावरही लक्ष्मी प्रसन्न राहते. आता आपण हत्तीसारखं व्हायचं की उल्लूसारखं व्हायचं ते आपण ठरवायचं. कळलं की? लक्ष्मीचा हा स्वभाव आहे, प्रत्येक देवाचा हा स्वभाव असतो. तुम्ही बघा समाजामध्ये लक्ष्मीपती जे म्हणजे धनवान जे असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला हेच दोन कॅटेगरी दिसतील. एक तर ज्याच्याकडे प्रचंड बळ आहे, मग ते बळ ज्ञानाचं बळ असो, बाहुबल असो, लोकबल असो, त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न. किंवा जो सतत लक्ष्मी 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 लक्ष्मीच करत बसतो, बाकी त्याला काही एक येत नाही, त्याला कशाशी काही घेणं नसतं. वेद म्हणजे काय, उपनिषद म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, देव म्हणजे काय, दिग्पाल म्हणजे काय, याच्याशी काही देणं घेणं नाही. दिवस रात्र पैसा पैसा, लक्ष्मी हवी लक्ष्मी हवी, लक्ष्मी लक्ष्मी असं करत राहतो, त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न राहते. तर लक्ष्मी म्हणतीये की बघ, तो जो गुबड आहे त्याच्यावर मी प्रसन्न राहते. का प्रसन्न राहते? कारण तो दिवसा काही काम करत नाही, मूर्खासारखा बसून राहतो ना, रात्री जागा झाल्यानंतर पण फक्त माझं नाव घेत राहतो, त्याच्यावर मी प्रसन्न राहतो. मानसोत्तर शैले तू गानबंधुरिति स्मृतः तद्गच्छ शीघ्रं शैलेन्द्रं गानवां स्वं भविष्यसि इत्युक्तो विस्मयाविष्टो नारदो वाग्विदाम्बरः मानसोत्तर शैले तू गानबंधुं जगाम वै. माझा जो गुबड आहे, लक्ष्मी म्हणती, मानसरोवराच्या उत्तरेकडे असलेल्या पर्वतावर म्हणजेच कैलास पर्वतावर गानबंधू नावाने विख्यात आहे, त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडून गानविद्येने युक्त होऊन तू ये. उत्तम प्रकारे गायन विद्या जाणणारे नारद हे ऐकून मानसरोवराच्या उत्तरेला जात आहेत आणि तिकडे कैलास पर्वतावर बसलेल्या गानबंधूंच्या जवळ जात आहेत. गंधर्वा किन्नरा यक्षास्तथा चाप्सरसांगणाः समासीनास्तु परितो गानबंधुश्च सध्यतः. पाहतायत तर त्या गानबंधूच्या जवळ गंधर्व बसलेत, किन्नर बसलेत, यक्ष बसलेत, अप्सरा बसलेत. इकडे किन्नर या शब्दाचा अर्थ हल्ली ज्याला तृतीयपंथी म्हणतात त्यांना हल्ली किन्नर म्हणतात, ते किन्नर नव्हेत. किन्नर ही एक प्रकारची योनी आहे. तुम्ही पूर्वीच्या चित्रांमध्ये बघितलं असेल की अर्धा देह घोड्याचा आणि मान मात्र मनुष्याची, अशा प्रकारचे जे देह असतात त्यांना किन्नर असं म्हणतात. हे हल्ली हे स्वतःला किन्नर आखाडा बनवून किन्नर किन्नर म्हणून फिरतात. हे काय किन्नर नाही, यांना आपण नपुंसक म्हणतो. हल्ली कोणालाही काहीही म्हणतात, तसं नाही. हे किन्नर देव कोटीचे. आणि हे जे किन्नर म्हणून हल्ली फिरतात त्यांना पूर्वी हिजडा म्हणायचे, छक्का म्हणायचे, नपुंसक म्हणायचे. आता ते स्वतःला किन्नर म्हणतात. ते सोडत, कलियुगाचं हेच तर महात्म्य असतं. कलियुगात कावळा जरी म्हणाला मी हंस आहे तरी आपल्याला म्हणावं लागतं हो बाबा तू हंस. आपल्याला माहिती असतं तो आहे कावळाच, पण कलियुगाचं हेच महात्म्य आहे. कलियुगामध्ये जो जो आहे तो तो न राहता तो भलत्याचाच पोशाख घालून भलत्याचंच रूप घेऊन फिरत असतो. म्हणून कलियुग फार छद्मपणा करतो. व्यक्तीला त्याच्या रूपावरून, त्याच्या बोलण्यावरून न ओळखता त्याच्या मनावरून, त्याच्या बुद्धीवरून जो ओळखतो तो कलियुगामध्ये फसत नाही.
जो केवळ रूपावरून, त्याच्या आजूबाजूला असलेल्या लावाजम्यावरून एखाद्याला ओळखायचा प्रयत्न करतो, तो फसल्याशिवाय राहत नाही या कलियुगामध्ये. कलियुगामध्ये बहुरूपधारी लोक आहेत. जो मी नाही तोच मी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणं कलियुगामध्ये खूप प्रकारे चालतं. हे कलियुगाचं महात्म्य वर्णन केलंच आहे भागवतामध्ये. त्यामुळे कलियुगामध्ये एखाद्याचं रूप पाहून, एखाद्याचा लावाजमा पाहून, एखाद्याचा डामडोल पाहून त्या व्यक्तीची पारख करू नये. त्या व्यक्तीची पारख डोळे बंद करून त्याचं कार्य बघावं, डोळे बंद करून त्याचे विचार आणि आचार याच्यात ताळमेळ आहे का ते बघावं, आणि मग एखाद्या व्यक्तीचं मूल्यांकन करावं. नाहीतर मग गडबड होते ह्या कलियुगामध्ये. कलियुगात फार सावध राहावं लागतं, कारण कलियुगात फसण्याची स्थानं खूप आहेत असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. तर गंधर्वा किन्नरा यक्षास्तथा चाप्सरसांगणाः समासीनास्तु परितो गानबंधुश्च मध्यतः गानशिक्षा समापन्नाः शिक्षितास्तेन पक्षिणा स्निग्ध कंठस्वरास्तत्र समासीना मुदान्विता. गानशिक्षेने युक्त असलेले अनेक पक्षी देखील त्या गानबंधूंच्या जवळ बसलेले होते. ततो नारदमालोक्य गानबंधुर्वाचः प्रणिपत्य यथा न्याय्यं स्वागतेनाभ्यपूजयत. नारदजींना येताना पाहिलं, गानबंधू उभे राहिले, नमस्कार केलाय आणि म्हणतायत की हे महाकांतिवान नारदा, आपण कोणत्या कारणाने इथे आलात? सांगा बरं, आपलं मी काय कार्य करू, काय सेवा करू? तच्छ्रुत्वा नारदो धीमान् प्रत्युवाच स पक्षिणम् उलूकेंद्र महाप्राज्ञ शृणु सर्वं यथा तथम. हे ऐकून बुद्धिमान नारद पक्षाला म्हणतायत की हे महाप्राज्ञ उलूकेंद्र, मी काय म्हणतो ते यथा योग्यपणे तुम्ही श्रवण करा. मी तुमचा अद्भुत वृत्तांत ऐकलेला आहे. वैकुंठ नगर असलेल्या नारायणाच्या निजलोकाच्या जवळ तुम्ही राहतात, मीही राहतो. मां विनिर्धूय संतृष्टं समाहूय च तुम्बरूं लक्ष्मी समन्वितो विष्णुरशृणोद्गायनम् उत्तमं ब्रह्मादयो वयं सर्वे निरस्ताः स्थानतच्युताः कौशिकाद्या समासीना गानयोगेन वै हरिम्. माझा तिरस्कार झाला, तुंबरूनी माझा तिरस्कार केला. लक्ष्मी सहित तिच्या गानविद्याला मला श्रवण करायचं आहे. ब्रह्मादी देवता देखील त्या कौशिक ब्राह्मणाबरोबर गानविद्येचा वापर करून नारायणाची स्तुती करत आहेत. मलाही गानविद्या शिकायची आहे. समाराध्यैव संप्राप्ता गाणपत्यं यथा सुखम तेनाहमती दुःखाम यतप्तं तु मया तपः यद्दत्तं यद्धृतं चैव यच्चापि श्रुतमेव हि यदधीतं च गानस्य कलां नार्हन्ति षोडशीम्. हे उलूकेंद्र, तुम्ही जे गायन करत होतात त्या गायनाच्या तुलनेमध्ये मला तर अगदी 16वी कला देखील येत नाही त्या गायनाची. विष्णूंचं महात्म्य गाण्यासाठी ज्या गानविद्येचा वापर कौशिक ब्राह्मणाने केला, तसंच मलाही गायन शिकायचं आहे. मला लक्ष्मी मातेनेच सांगितलं की त्या उलूकाकडे जा, तो तुला गायन विद्या शिकवेल. म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. इत्यहं प्रेषितस्तेन त्वत्समीपमिहागतः किं करिष्यामि शिष्यो तव मां पालयाव्यय. नारदं प्राह धर्मात्मा गानबन्धुर्महायशाः शृणु नारद यद्वृत्तं पुरा मम महामते. नारद मुनींना ते म्हणतायत की हे नारदा, लक्ष्मी मातेने तुला आमच्याकडे पाठवलं, आमचं भाग्य.
मी असं काय केलं की जेणेकरून मला गानविद्या प्राप्त झाली, ज्यात गानविद्येने लक्ष्मी प्रसन्न होते. हे माझ्या पूर्वजन्माच्या कृत्यावर अवलंबून होतं. ते काय झालं हे मी तुम्हाला सांगतो. अत्याश्चर्य समायुक्तम सर्व पापहरम शुभम भुवने शैती ख्याता राजा भूत धार्मिक पुराः अश्वमेध सहस्रैश्च वाजपेयायुते च अन्यैश्च विविधैर्यज्ञैरिष्टवान् भूरि दक्षिणैः. गानविद्या जी आहे ती पापहरण करणारी आहे. 1000 अश्वमेधांचं 10,000 वाजपेय यज्ञांचं फळ देखील ही गानविद्या माणसाला प्रदान करते. गवाम कोट्यर्बुदम चैव स्वर्णस्य तथैव च वाससां रथनागानां कन्याश्वानां तथैव च दत्त्वा स राजा विप्रेभ्यो मेदिनीं पर्यपालयत् न्यवारयत् स्त्वेके राज्ये गानयोगेन केशवम्. करोडो गायी, अरबो स्वर्णाची नाणी, अनेक प्रकारचे वस्त्र, रथ, नागकन्या, वेगवेगळ्या प्रकारचे घोडे इत्यादी पृथ्वीच्या पालनासाठी केशवानी गानविद्येच्या बळावरच राजे लोकांना प्रदान केलं. त्यामुळे गानविद्या ही फार दिव्य आहे. गानविद्येने लक्ष्मी प्रसन्न होते. अन्यं वा गानयोगेन गायेद्यदि समे भवेत् वध्यः सर्वात्मना तस्माद् वेदैरीड्य पुरः पुमान् न ब्राह्मणैश्च गातव्यं वहद्भिर्वेदमुत्तमं गानयोगेन सर्वत्र स्त्रियो गायन्तु मां सदा. वेदांचा पाठ देखील गायनानेच केला जातो. गानविद्येने अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. सूतमागध संघाश्च गीतं मे कारयन्तु वै इत्याज्ञाप्य महातेजा राज्यं वै पर्यपालयत्. तस्य राज्ञः पुराभ्यासे हरिमित्र इति स्मृतः ब्राह्मणो विष्णुभक्तश्च सर्वद्वन्द्वविवर्जितः. जे सूत मागध आहेत, म्हणजे ज्यांना आपण भाट वगैरे म्हणतो, हे देखील गानविद्येचा वापर करूनच वंशावळी गातात. आणि त्या गानविद्येच्या रूपामध्ये मोठ्या मोठ्या तेजस्वी राजांची वंशावळी देखील सुरक्षित राहते. एकदा असं झालं की एक महातेजस्वी राजा होता. त्या राजाच्या जवळ त्याचा एक मित्र होता. त्याचं नाव होतं हरिमित्र. तो जो हरिमित्र होता तो विष्णुभक्त होता, ब्राह्मण होता, सगळ्या द्वंद्वांपासून दूर होता. अर्थात कोणाविषयी त्याच्या मनामध्ये राग द्वेष इत्यादी काही नव्हतं. नदी पुलिनमासाद्य प्रतिमांच हरे शुभां समभ्यर्च्य यथाशास्त्रं धृत दध्युत्तरं बहु. काय करायचा? त्यांनी एक नारायणाची मूर्ती तयार करून घेतली होती आणि ती मूर्ती कायम नदी किनारी न्यायचा. नदीवर त्या मूर्तीला स्नान घालायचा, अभिषेक वगैरे करायचा आणि मिष्टान्न, खीर वगैरे मिष्टान्न बनवून धूप इत्यादी अर्पण करून नारायणाला नमस्कार करायचा. अगायत हरिं तत्र तालवीणालयान्वितम् अतीव स्नेह संयुक्तस्तद्गीतेनान्तरात्मना. ततो राज्ञः समादेशात् भटास्तस्य समागताः तदर्चनादि सकलं निर्धूय च समन्ततः. ताल, वीणा, लय इत्यादी सहित तो नारायणाचं गुणगान करायचा आणि नारायणाप्रती स्वतःचा अतीव स्नेहभाव व्यक्त करायचा. एक दिवस राजाच्या आज्ञेने काही योद्धा तिथे आले आणि त्या राजाने सांगितलं, तो काय करत बसतो म्हणे, नदीच्या किनारी मूर्तीचं पूजन करतो, गायन करतो, त्याची सगळी पूजा नष्ट करून टाका. म्हणून राजाचे सैनिक आले आणि त्यांनी काय केलं, त्या हरिमित्र नावाच्या
राजाच्या मित्राचेच पूजा त्यांनी नष्ट केली. ब्राह्मणंच गृहीत्वा ते राज्ञे सम्यन्यवेदयन् ततो राज्ञा द्विजश्रेष्ठ परिभर्त्य सुदुर्मनाः राज्यान् निर्वासयामास हृत्वा सर्वधनादिकं प्रतिमांच हरेश्चैव नापश्यत्स यदृच्छया. ते सगळे योद्धा जे होते ते त्या ब्राह्मणाला धरून राजाकडे आले. राजाला फार दुःख झालं. राजा म्हणाला, अरे काय तू एवढा विद्वान ब्राह्मण आणि कसल्या त्या एका मूर्तीचं पूजन करत बसतो, त्या मूर्तीसमोर गात बसतो, असं म्हणून खूप झिडकारलं. तरी देखील तो काही ती मूर्ती पूजा सोडायला तयार नाही. म्हणून राजाने रागारागाने त्याचं सगळं धन घेतलं आणि राज्यातून बाहेर काढून टाकलं त्याला. इच्छा असून देखील नारायणाच्या मूर्तीचं दर्शनही करवून दिलं नाही. ती मूर्ती देखील राजाने जप्त केली. ततः कालेन महता कालधर्ममुपेयिवान् लोकांतरमनुप्राप्त उलूकं देहमाश्रितः. काही काळानंतर तो जो ब्राह्मण होता तो कालधर्माला प्राप्त झाला, लोकांतराला प्राप्त झाला आणि अंततोगत्वा काय झाला, उलूक झाला. कुठेही गेलं तरी देखील त्याला काही प्राप्त होत नसे. आणि म्हणून शेवटी अत्यंत दुःखी होऊन तो यमराजाला म्हणाला, क्षुत्पीडा वर्तते देव दुर्गतस्य सदा मम मया पापं कृतं किं वा करिष्यामि वै यम. ततस्तं धर्मराट् प्राह धर्माधर्म प्रदर्शकः त्वया हि सुमहत् पापं कृतमज्ञानतो नृप. हा जो राजा आहे ज्यांनी मूर्ती वगैरे जप्त केलेली होती तो पुढच्या जन्मी उलूक झाला. उलूक म्हणजे गुबड झाला. इकडे तिकडे फिरायचा, काही अन्न पाणी मिळत नव्हतं, क्षुधाक्रांत राहायचा. एक दिवस तो जाऊन यमदेवाला म्हणाला की हे यमा, माझं असं कोणतं पाप आहे की ज्या पापामुळे मला गुबडाचा जन्म प्राप्त झाला आणि इकडे तिकडे शोधूनही मला अन्न मिळत नाही. त्यावेळेला यमराज म्हणतायत की हे राजन, मागच्या जन्मी तू पूजा मोडल्याचं पाप केलं होतं. एका हरिभक्तीला हरीपासून दूर करण्याचं पाप केलं होतं. हरिमित्रं प्रति तदा वासुदेव परायणं हरिमित्रे कृतं पापं वासुदेवार्चनादिषु. हरिमित्र नावाचा तो जो ब्राह्मण होता, जो तुझा पूर्वी मित्रही होता, तो वासुदेवाची भक्ती करण्यामध्ये परायण असायचा. पण त्याची भक्ती तू मोडली, त्याची पूजा मोडली, त्याची मूर्ती तू जप्त केली, त्याला त्याचं धन बिन सगळं अपहरण करून गावाबाहेर काढून टाकलं. त्यामुळे त्याची मूर्ती पूजा जी आहे ती खंडित झाली. हे पाप तुझ्या हातून घडलं. तेन पापेन संप्राप्तः क्षुद्बोधास्त्वां सदा नृप. म्हणून तू कायम दुःखी कष्टी होऊन, तहानेला भुकेला होऊन इकडे तिकडे फिरत राहतोस. दान यज्ञादिकं सर्वं प्रनष्टन्ते नराधिप. राजा म्हणतो, पण देवा, मी पण तर पुण्य भरपूर केलेलं आहे. त्या पुण्याच्या फलस्वरूप तर मला काही खायला प्यायला मिळू दे. तर यमराज म्हणतायत की हे राजन, तू यज्ञयागादी पुण्य तर केलंच, परंतु पूजा मोडल्याचं पाप केल्यामुळे ते पुण्य देखील तुझं लयास गेलेलं आहे. गीतनाट्य लयोपेतं गायमानं सदा हरिं हरिमित्रं समाहूय हृतवानसि तद्धनम् उपहारादिकं सर्वं वासुदेवस्य सन्निधौ तव भृत्या समाहृत्य पापं चक्रुतवाज्ञया. गीत, नाट्य, लय यांनी बद्ध असलेलं गायन करत असलेल्या हरिमित्राचं संपूर्ण धन तू हरण केलंस. हे जे काही तू धन हरण केलंस त्यामुळे हे राजन तुझ्यावर हे दुःख प्राप्त झालेलं आहे. हरीच्या कीर्तीशिवाय त्या ब्राह्मणाला गानयोगही प्राप्त झाला नाही. हे पाप तुझ्याकडून घडलेलं आहे. त्यामुळे तुझा स्वर्गादी लोक देखील नष्ट झाला.
आता तू पर्वताच्या रांगेमध्ये असलेल्या छोट्या छोट्या खुबण्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या जीवजंतूंचे देह खाऊन खाऊन स्वतःचं प्रतिदिन भक्षण करून स्वतःचा देह पालन कर. ह्याशिवाय तुझ्यासाठी आता दुसरा काही मार्ग नाही. तस्मिन् क्षीणे त्विमं देहं खाद नित्यं क्षुधान्वितः महानिरय संस्थत्व यावन्मन्वन्तरं भवेत्. एक मन्वंतरा इतका काळ महानरकामध्ये मग तुला निवास करावा लागेल. मन्वंतरे ततोतीते भूम्यां त्वं श्वा भविष्यसि ततः कालेन कियता मानुष्यमनुलप्स्यसे. संपूर्ण एक मन्वंतर असं गेल्यानंतर मग तुला कुत्र्याचा जन्म प्राप्त होईल आणि त्यानंतर तुला मनुष्य जन्म प्राप्त होईल. एवमुक्त्वा यमो विद्वांस तवैवांतरधीयत सोहम नारद भूपालः पुरे दानी मुलूकताम. अशा पद्धतीने यमराज तिथेच अंतर्धान पावले आणि हे नारदा, तो जो राजा होता तोच मी गुबड बनून आता जन्माला आलेलो आहे. हरिमित्राच्या बरोबर केलेला हा जो घात आहे त्याचा दोष मला प्राप्त झाला, म्हणून मी इथे गिरीकंदरांमध्ये निवास करतो. आणि मृतदेह जे प्राण्यांचे असतात त्यांच्या भक्षणाच्या निमित्ताने मी जातो, त्यांचे शरीर वेचून वेचून मी खातो. आणि इथे मात्र तो हरिमित्र नावाचा जो विष्णू भक्त आहे तो सूर्यासमान प्रकाशित होऊन तो इतका सद्गतीला प्राप्त झाला की अप्सरा देखील त्याची स्तुतिगान करीत राहतात, इतकी त्याला सद्गती प्राप्त झाली. त्यामुळे मी राजा असून गुबड झालो आणि तो एक सामान्य मनुष्य असून देखील तो सद्गतीला प्राप्त झाला. याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली विष्णू भक्ती, आणि मला दुर्गती प्राप्त झाली त्याचं कारण म्हणजे मी केलेला विष्णूचा द्वेष. विष्णुदूतैः परिवृत्तः पथा तेनागतो नृप विष्णुभक्तो महातेजा पथिमां दृष्टवान् प्रभुः भुवनेश शरीरं तद्दर्शोलुक सन्निधौ पृष्टोऽहं तेन दयया शवसन्निधि संस्थितः. अशा पद्धतीने माझा जन्म झाला आणि तेव्हापासून मी ठरवलं की मी देखील उरलेला काळ भगवंताच्या भजनात व्यतीत करीन. तत्सर्वं पूर्ववृत्तान्तं नारदास्मै त्ववेदयं पुरापराधत्वयि यत्तस्य पाकोऽयमागतः यावन्मन्वन्तरं विप्रख्यादिष्यामि शवं त्विमं ततः श्वाहं भविष्यामि ततो नरः. अशा पद्धतीने मी माझा संपूर्ण वृत्तांत हे नारदा तुला सांगितला. हा वृत्तांत तुम्हाला पूर्वी प्राप्त नव्हता. हे विप्र, एका मन्वंतरापर्यंत मला हे असंच राहावं लागणार आणि त्यानंतर कुठेतरी माझा कुत्रा म्हणून जन्म प्राप्त होईल, मग मनुष्य म्हणून जन्म प्राप्त होईल. महायशस्वी असलेला जो हरिमित्र आहे त्या हरिमित्राने मात्र ह्या वचनांचं श्रवण करून कृपापूर्वक मला म्हटलं की हे बुद्धिमान उलूका, ऐक, तू जो काही माझा अपराध केला त्या अपराधाबद्दल मी तुला कधीच क्षमा केलेला आहे. असं म्हणत त्यांनी स्वतःची गानविद्या जी आहे ती गानविद्या मला प्राप्त होवो अशी कामना करून विष्णू गानयोग मला प्राप्त करून दिला. तेव्हापासून मी विष्णूंचं गायन करत विष्णूंना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवस भगवान विष्णूंची अशीच गानभक्ती केल्याने माझं मंगल झालं आणि हरिमित्राने विष्णुदूतांसमक्ष माझ्या गानविद्येबद्दल कौतुक केलं. त्या कौतुकाने माझी नरकसामुग्री सगळी नष्ट झाली आणि मग विष्णू भक्तीमध्ये माझं मन रमलं. जसं माझं मन रमत गेलं
तसं माझी गायन विद्या फार विकसित होत गेली आणि गानाचार्य पदापर्यंत मी पोहोचलो. असं हे माझं मागच्या जन्मीचं अद्भुत चरित्र होतं. आणि विष्णूंच्या भक्तीने, गायन भक्तीने माझा उद्धार झाला. हे सगळं मी तुला सांगितलं. आता नारद मुनी म्हणतायत, गानबंधू पुनप्राह नारद मुनी सत्तम एते किन्नर संघा विद्या विद्याधराप्सरसागळा. हा जो उलूक आहे त्याच्याकडून विद्याधर, अप्सरा इत्यादी गण देखील गानविद्या शिकू लागलेले आहेत. आणि नारदांनी देखील त्याच्याकडे गानविद्या आम्हाला शिकवा म्हणून आग्रह केला आहे. त्यानुसार नारद मुनींना देखील 46,000 स्वरभेदांसहित ह्या उलूक म्हणजेच गानमित्रांनी गायन विद्या शिकवलेली आहे. आपण गायनामध्ये 7 स्वर मानतो, परंतु गायन विद्येमध्ये 46,000 स्वर आहेत. नारद मुनी जे गायन करतात त्यात 46,000 स्वर आहेत. ह्या सगळ्या स्वरांसहित नारद मुनी भगवान नारायणाचं गान करत असतात. ही गानविद्या नारद मुनींना जी प्राप्त झाली ती गानविद्या ह्या उलूकाकडून प्राप्त झाली. आणि आता नारद मुनी त्या गानविद्येचं पालन करीत भगवान नारायण आणि लक्ष्मी यांच्या नामांचा उच्चार करून त्यांना प्रसन्न करीत आपण दिलेल्या शापाचं परिमार्जन करायचा प्रयत्न करू लागलेले आहेत. आता पुढे काय होतं हे आपण मध्यंतरानंतर पाहू. हर नमः पार्वतीपतये हर हर महादेव.